नमस्कार मंडळी. आज बरेच वर्षांनी, खूप वर्षांनी एक वेगळी साधना तुम्हाला मी सांगणार आहे. या साधनेमुळे घरामध्ये पैसा स्थिर होतो, येतो. कामधंदे नसतील तुमचे चालत, तेही चालायला लागतात. स्थिरता येते, स्थैर्य येतं, ऐश्वर्य येतं. खरं सांगायचं तर ही जी साधना आहे, ही साधना मी स्वतः, मला असं वाटतं 95-96च्या दरम्यानमध्ये मी केलेली आहे. ती आज इतकी वर्ष झाली. आज एक गृहस्थ मला भेटले होते आणि त्यांनी मला ती आठवण करून दिली की एवढे व्हिडिओ केले, त्याच्यामध्ये मग ही साधना पण का नाही सांगितली. खरं सांगायचं तर अशा अनेक साधना आहेत, खूप आहेत, सांगण्यासारख्या खूप आहेत. पण पर्टिक्युलर त्या व्यक्तीने मला सांगितल्यानंतर लक्षात आलं की आपण ही साधना सांगायला पाहिजे. मला फायदा भरपूर झाला, तुम्हाला का नाही हो, तुम्हाला व्हायला पाहिजे. ही साधना आहे, अतिशय सोपी आहे. म्हणजे फार काही त्याला लागत नाही, फक्त वेळ आणि दिवस फार महत्त्वाचा आहे. तर ही साधना आहे सप्तमी, अष्टमी, नवमी. प्रत्येक महिन्यामध्ये 2दा येते, पण ती आपल्याला एकदाच कुठली तरी धरायची. आता ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 तारखेला सप्तमी आहे बघा. त्या सप्तमीच्या वेळेला तुम्ही काय करा, घरामध्ये एक ताटली घ्या आणि त्या ताटलीमध्ये 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि त्या नाण्याची पूजा करायची सप्तमीला सकाळी. आणि ती पूजा झाली की त्यांना सांगायचं की ह्यातील सर्व पैसे जे जमा होतील ते मी घरातल्या धनधान्यासाठी वापरणार आहे किंवा कपडे खरेदी करण्यासाठी वापरणार आहे. धनधान्यासाठी आणि कपडे खरेदी करण्यासाठी तुम्ही सांगायचं, संकल्प सोडायचा आणि ते नाणं त्यात 1 रुपयाचं ठेवायचं. सप्तमीला 1, ते पुढच्या सप्तमीपर्यंत, म्हणजे नोव्हेंबरच्या सप्तमीपर्यंत, अष्टमी आणि नवमीपर्यंत ते काम करायचं. म्हणजे आता सप्तमीला तुम्ही 1 रुपया ठेवलात, अष्टमीला 1 रुपया ठेवायचा, नवमीला ठेवायचा आणि पुढे सलग 1 महिना पैसे ठेवत जायचे. म्हणजे साधारण 30 रुपये होतात. पुढे आणखीन 3 दिवस म्हणजे 35 रुपयापर्यंत साधारण होतात. आता हे 35 रुपये दर महिन्याला तुम्ही घ्यायचे. तुम्ही जे घरातलं सामान आणाल त्या सामानामध्ये हे 35 रुपये मिसळायचे आणि त्याच्यामध्ये साखर, तांदूळ आणि तेल या 3 गोष्टी आणायच्या. जमलं तर पांढरे तीळ पण तुम्हाला लागत असतील तर थोडेसे आणा. कपडा घ्यायचा असेल तर पांढरा कपडा घ्या किंवा मग पिवळा, पितांबरी असा काय घे, त्यात पैसे घाला आणि करा. पण ते पैसे त्यात घालायचे आणि मग आणायचं ते. असं वर्षभर करा. तुम्हाला साधारण 3ऱ्या महिन्यापासून, म्हणजे आता हा ऑक्टोबर येतोय, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, तर डिसेंबरपासून तुम्हाला त्याची फळं मिळायला सुरुवात होईल. काय मिळणारे फळं हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हीच मला सांगणार आहात की काय फळं मिळणार आहेत. दुसरी गोष्ट अशी की ही साधना चालू असताना फारसं कोणाला सांगू नका. पैसे त्यातले तुम्ही वापरता हे पण कोणाला सांगू नका. 1 वर्षानंतर जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल त्याला, तेव्हा तुम्हाला मी एक उद्यापन करायला सांगेन अजून काही दिवसांनी. तेवढं ते करा आणि मग लोकांना सांगा. पण पहिला अनुभव येणं फार महत्त्वाचं आहे. अनुभव हीच खात्री असणार आहे, कारण ही अतिशय दुर्मिळ साधना आहे. मला भरपूर फायदा झाला मला. खरं सांगायचं तर ही साधना मी पूर्वी सांगायला पाहिजे होती, पण मी पूर्ण विसरून गेलो होतो. आज त्यांनी मला आठवण करून दिली आणि मी म्हटलं चला तुम्हाला सांगावी. पण यामुळे 1 रुपया सकाळी न विसरता रोज 1 महिनाभर तुम्हाला 1 रुपयाचं नाणं त्या ताटलीमध्ये ठेवायचं आहे. नमस्कार करा, रोज पूजा करायची गरज नाही. सप्तमी, अष्टमी आणि नवमी 3 दिवस फक्त पूजा करा आणि नंतर 1 रुपयाचं नाणं ठेवलं की नमस्कार करा. हे 1 महिना झाला की ते पैसे घ्यायचे. तुम्ही घरातलं धान्य आणायला जा, त्याच्यामध्ये तांदूळ, साखर, तेल किंवा पांढरे तीळ एवढे आणि कपडा काही असेल तुम्हाला लागत असेल तर तो. काळा कपडा शक्यतो तर घेऊ नका. बरी साधना उभ्यानी करा, बसून करा.
त्याला काही नियम नाही आहेत. पण 1 रुपया हा रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर न विसरता त्या थाळीमध्ये पडला पाहिजे. एक दिवस जरी तुमचा चुकला तरीसुद्धा तुम्हाला पहिल्यापासून सगळं करावं लागेल. फळ काही मिळणार नाही. नंतर मला कोणीही सांगू नका की आम्हाला काहीच मिळालं नाही, कारण चुका तुमच्याकडनं होतात आणि नंतर मग लोक ते कबूल करत नाहीत. असं नको आहे आपल्याला. जर खरोखर तुम्हाला भरपूर स्थैर्य पाहिजे असेल, सांपत्तिक परिस्थिती चांगली व्हायला पाहिजे असेल, घरातलं वैभव वाढायला पाहिजे असेल, सगळं म्हणजे मुलांचं सुद्धा सगळं छान सगळं होतं, तर ही साधना तुम्ही जरूर करा. मला भरपूर फायदा त्याचा झाला आहे, पण त्याला इतकी वर्ष मध्ये गेली. पण आता ही साधना तुम्ही करा. सप्तमी, अष्टमी आणि नवमी दिवस चांगला आहे आता, कारण मला असं वाटतं 10 तारखेला सरस्वती पूजन आहे. त्या दरम्यानच सगळं दसरा वगैरे सगळं त्या दरम्यानच जे नवरात्र वगैरे अमुक तमुक सगळं त्यातच आहे. दसऱ्यानंतर आहे, पण नवरात्र वगैरे सगळं चालू होते त्याच्या दरम्यानच. तर ते सगळं जे करणार असाल ते खूप चांगल्या प्रकारे करा आणि लाभ तुम्हाला मिळणार आहे. प्रामाणिकपणे करा आणि बघा तुमच्यामध्ये काय बदल घडला तो. तुम्हीच मला अनुभव सांगा, कारण अनुभवीच खात्री असणार आहे. चला तर मंडळी, ही एक साधना तुम्ही छानपैकी करा आणि मला सांगा त्याचे रिझल्ट्स. तोपर्यंत नमस्कार. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका वेगळा विषय घेऊन. अशा अनेक उपाय आहेत, आता ते आठवायला लागलेत आणि मी आता ते सांगणार आहे. सगळे लोक छान आणि मोठी झाली पाहिजेत, त्रास गेले पाहिजेत, त्यासाठी हे सर्व प्रयत्न. तोपर्यंत नमस्कार.